कर्जत खालापूर तालुक्याचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते आज कळंब जिल्हा परिषद वॉर्डमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार यांनी मानिवली गावामध्ये मानिवली अंतर्गत रस्ता तयार करणे, वरई ते मानिवली हुतात्मा स्मारकाकडे जाणारा रस्ता तयार करणे, पोशीर येथील हनुमान मंदिर संरक्षण भिंत बांधणे, माले कातकरवाडी येथे सभा मंडप, साळोख कातकरवाडी रस्ता करणे, ओलमन जल मिशन योजना, गरुडपाडा रस्ता तयार करणे इत्यादी कामांचे आज भूमिपूजन करण्यात आले। आज संपूर्ण जिल्हा परिषद वॉर्डमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। मानिवली स्मारक परिसरातून त्या गावांमधून आपण सुरुवात केली आहे। स्मारकाकडे जाणारा रस्ता सुद्धा 23 लाख रुपयांचा करण्यात येणार आहे। 1,40,00,000 अशी विविध विकास कामं यांचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे। 3.5 कोटी कामाचे या ठिकाणी भूमिपूजन होत असताना आम्ही आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुका कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार, त्यामुळे ही कामे आता सुरू करण्यात यावी आणि या कामाला सुरुवात झाली पाहिजे। तसेच विविध विकास कामांचे या कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये भूमिपूजन होत आहे। महत्त्वाचे म्हणजे पोशीर तलावाचे आपण सुशोभीकरण त्या ठिकाणी आपण करत आहोत। हे काम आम्ही गेले कित्येक वर्ष प्रलंबित होते आणि गावांमधील ग्रामस्थ या ठिकाणी मागणं करत होते। मानवली स्मारकाकडे जाणारा रस्ता आहे, हा सुद्धा खराब झालेला होता। अशी विविध विकास कामांचे आपण कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये भूमिपूजन करणार आहोत। या माध्यमातून विकास कामं रखडली होती त्या गती देण्याचे काम आपण करणार आहोत। कळंब जिल्हा परिषद वॉर्ड ट्रॅबल भाग असल्याने या भागाचा विकास अतिगतीने व्हावा या दृष्टीने दळणवळणाची सेवा आहे। गाव खेड्यात जाणारे जे रस्ते आहेत ते रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत। कामे प्रलंबित आहेत ती कामं झाली पाहिजेत। या संदर्भात आता जो निधी उपलब्ध करून आणलेला आहे, पुढील काळात त्या ठिकाणी भरघोस निधी दिला जाईल आणि कळंब जिल्हा परिषद वॉर्डचा मोठ्या प्रमाणात विकास झपाट्याने होईल। आज संपूर्ण कळंब जिल्हा परिषद वॉर्डमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ आज आयोजित केलेला आहे। सकाळपासून आपण या ठिकाणी मानिवली स्मारकापासून त्या परिसरातून गावातून त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आज मानिवली स्मारकाकडे जाणारा हा रस्ता हा सुद्धा 23 लाखाचा आहे। 1,40,00,000 अशी विविध विकास कामे आज भूमिपूजन या ठिकाणी होत आहे। साधारण 3-3.5 कोटींच्या कामांचं आज या ठिकाणी भूमिपूजन होत असताना आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी यांची आचारसंहिता लागेल आणि म्हणून जी कामे आता सुरू करायची आहेत ती तात्काळ सुरू झाली पाहिजेत। त्यासाठी या विविध विकास कामांचं आज या कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये भूमिपूजन होत आहे। खास करून त्याच्यामध्ये पोशीर तलावाचं सुशोभीकरण आपण त्या ठिकाणी करत आहोत। हे काम गेली कित्येक वर्ष प्रलंबित होतं आणि पोशीरच्या ग्रामस्थांची सुद्धा त्या ठिकाणी मागणी होती। तसा हा स्मारकाकडे जाणारा हा रस्ता आहे मानिवलीचा, हा सुद्धा खूप खराब झालेला होता। याच्यासाठी सुद्धा आपण 23 लाख रुपये दिलेले आहेत। अशी विविध विकास कामे आज आपण कळंबपर्यंत त्या ठिकाणी भूमिपूजन करणार आहोत। या माध्यमातून जी विकास कामे रखडलेली होती त्यांना गती देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत। खरं तर कळंब जिल्हा परिषद वाडा हा ट्रायबल भाग आहे। या भागाचा विकास अधिक गतिमान व्हावा या दृष्टीने दळणवळण असणारी व्यवस्था जी आहे, त्या गावाखेड्याबाजूला असणारे रस्ते जे आहेत हे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत किंवा जी कामे प्रलंबित आहेत ती झाली पाहिजेत। या संदर्भात हा जो निधी आता उपलब्ध करून आणलेला आहे त्यातनं ही कामे या ठिकाणी होतील। पुढील काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त निधी या परिसरामध्ये या ठिकाणी दिला जाईल आणि कळंब जिल्हा परिषदचा विकास हा गतिमान या ठिकाणी केला जाईल। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारदी, नेरळ, माथेरान।